श्रीराम. नमस्कार. आज 29 ऑक्टोबर 2020. भीमरूपी निरूपण भाग 17. समर्थ रामदास स्वामी यांनी जे मारुतीरायांचं वर्णन केलेलं आहे, भीमतुल्य असं म्हणण्यापेक्षा भीम मारुतीतुल्य असं म्हणणं जास्त योग्य ठरेल. सर्वसामान्य माणसांना डोळ्यासमोर एक मारुतीचं स्वरूप निश्चित लक्षात यावं याच्यासाठी समर्थ रामदासांनी भीम या पात्राचा उपयोग केलेला आहे. मागच्या वेळी आपण जे 2 श्लोक आपण पाहिले होते, पुच्छते मुरडिले माथा किरीटी कुंडले बरी, आणि सुवर्ण कटिका सोटी घंटा किंकिण नागरा. याची पुढचा जी ओळ आहे, मारुतीरायांचं वर्णन करताना आपल्याला ह्या ठिकाणी मारुतीरायांचं चित्र डोळ्यासमोर आणलं पाहिजे. त्यांचं शेपूट समर्थ रामदास स्वामींनी जसं वर्णन केलं आहे, पुच्छते मुरडिले म्हणजे पाठीमागून आपल्या माथ्यापर्यंत आलेलं, ते माथ्यापर्यंत आले. पुच्छिते मुरडिले माथा, आणि हाच माथा शब्द परत दुसऱ्यांदा वापरून माथा किरीटी म्हणजे त्याच्यावर मुकुट घातलेला आहे. कुंडले बरी, जी कानात कुंडलं घातलेली आहेत ती अशी मोकळी आहेत, त्याचा आवाज येतो आहे. जसा मारुती आवेगाने पुढं जातो आहे तसं त्यातला नुपूर, मी मागच्या वेळीच म्हटलं होतं की घुंगरांपेक्षा नुपूर हा पण म्हणणं आपण खूप छान ठरेल, की त्याचा जसा आवाज येतो, की नाद येतो, मनुष्याचा जसा भाव असतो तसा नाद असतो. आणि पायामध्ये नागरा म्हणजे वास्तविक मी नंतर पाहिलं की राजस्थानी जे जोड असतात त्याला नागरा म्हटलं जातं, की त्याचं पुढचं टोक असं वरच्या बाजूला आलेलं असतं. आणि असा मारुती हा आवेगाने हातात ध्वज घेऊन पुढं चाललेला आहे. कोणासाठी? तर धर्मासाठी. आता धर्मासाठी म्हटल्यानंतर माणसांच्या मनामध्ये प्रश्न येतो, म्हणजे हा धर्मासाठी एवढा ध्वज घेऊन चालला आहे तर याचा मनुष्य जीवनामध्ये काय उपयोग आहे? हा हातात ध्वज आहे, एवढा आवेग आहे, म्हणजे नक्की कुठलं तरी युद्धभूमीवरती जसं महाभारतात मारुती हा ध्वजाशी निगडीत आहे, ध्वजावर स्थित आहे, तसा इथं आपल्याला कदाचित मनामध्ये असा विचार येतो की हाच मारुती म्हणजे कुठल्या तरी युद्धावर वगैरे जाताना अशा पद्धतीने अशा वेशभूषेमध्ये आणि असे आभूषणं परिधान करून चाललेलं आहे असं कदाचित आपल्या मनामध्ये वाटेल. तर तसं नाही आहे. आपण नेहमी पाहतो की प्रभू रामचंद्र जर आपण म्हटलं की अरे काय रे तू रामाला जर समोर आलं तर ओळखशील का? समोरचा माणूस म्हणतो हो, त्याच्यात काय, हातामध्ये धनुष्य आहे, डोक्यावरती मुकुट आहे, बाजूला सीतामाई उभ्या आहेत, उजव्या एका बाजूला लक्ष्मण भैया उभे आहेत, आणि ज्यांच्या चरण कमलाशी खुद्द मारुतीराय बसलेले, ते राम ओळखाला काय? मग मी दुसरा प्रश्न त्याला विचारला, मग एकटेच राम असेल तर ओळखशील का? म्हणलं हो. न ओळखाला काय झालं? हातात धनुष्य आहे आणि पाठीला भाता आहे, आणि कळतंच ना वर्णन केल्यावरती ते रामच. बरं, मग मी अजून तिसरा प्रश्न पुढे जाऊन विचारला. समजा धनुष्य पण नाही आहे, भाता पण नाही आहे, आणि त्यांनी शर्ट पॅन्ट घातलेली आहे, तर त्या रामाला ओळखशील का? मग मात्र तो अडखळला. मग म्हटला नाही ओळखू शकणार. विचार करताना परमेश्वराशी आपण जेव्हा जोडलं जातो, एखाद्या तत्वाशी जेव्हा आपण जोडायचा प्रयत्न करतो, जोडलं जातं, तेव्हा त्या तत्वाशी जोडलं गेलं पाहिजे, त्याच्या बाह्य आवरणाशी किंवा बाह्य स्वरूपाशी जोडता कामा नये. आपलं मूल मग कुठलाही ड्रेस घालो, कुठलेही कपडे घालो किंवा नागडा येऊ, आईबरोबर ओळखते. का?
कारण तिथं ती नाळ जुळलेली असते. म्हणजे आई अंध जरी असली तरी स्पर्शाने मुलाला ओळखते. ती किती नाळ जुळलेली असते. तर तीच नाळ आपल्याला जेव्हा भगवंत प्राप्ती करायची असते, भगवंताची सेवा करायची असते, आपल्याला असं मनामध्ये वाटतं की आजपासून मी जरा भगवंत सेवा करतो, तर ते नुसतं बाह्य स्वरूप छानपैकी त्याला सजवणं, त्याला हार तुरे घालणं, तर ते महत्त्वाचं नाही आहे. भगवंताशी किती जोडला गेला आहे. उद्या भगवंत दुसऱ्या स्वरूपात तुझ्यासमोर जर उभा राहिला तर तू ओळखू शकशील का? तर ती ओळखता येण्याची ताकद आणि इतकं समर्पण हवं की आपण ते ओळखता आलं पाहिजे. तुम्हाला सांगून येणार नाही आहे. एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर वेटरच्या स्वरूपात सुद्धा परमेश्वर तुम्हाला येऊन भेटू शकतो. तो परब्रह्म तुमच्या समोर एखाद्या हॉटेलच्या गल्ल्यावरच्या मालकाप्रमाणे सुद्धा असू शकतो आणि तिथं केअर काढणाऱ्याच्या स्वरूप तो कुठला गेल हे महत्त्वाचं नाही आहे. आपण त्याच्याशी किती एकरूप आणि निगडीत आहोत हे महत्त्वाचं आहे. आणि इथं समर्थ रामदास स्वामींनी वर्णन करताना जसं सांगितलं की ध्वज आवेशाने घेतलेलं, जसं भक्त जेव्हा मारुती रायांचं आव्हान करतात, मारुतीला मदतीसाठी बोलवतात की हे मारुती राया, मी अशा अशा अडचणीचे आणि तू आता मला मदतीला ये. आणि त्याचं वर्णन करताना समर्थ रामदास स्वामींनी जे मारुतीचं स्वरूप आपल्याला डोळ्यासमोर आणायला पाहिजे. बघा, नीट विचार करून हा भाग समजून घेणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं की मारुती जसा रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे की अगदी तसंच त्या वर्णनाप्रमाणे येईलच असं नाही. तो कुठल्या रूपातील, कोणाच्या रूपातील हे सांगणंही कठीण आहे. पण निदान ओळखायची खूण काय त्याच्यामध्ये? एक कृश झालेला व्यक्ती, ज्याच्या अंगात रक्त नाही, त्याला उठता येत नाही, असं जर म्हणला हा मारुती म्हणजे भीमरूपी आहे, भीमाचं इथं उल्लेख करणं खूप गरजेचं आहे. त्याचं कारण असं, भीम हा मायावी नव्हता, पण मारुती हे कुठलंही रूप घेऊ शकत होता. म्हणून कदाचित आपल्याला असं म्हणता येईल की मारुतीनं एखाद्या दुबळ्या माणसाचं रूप घेतलं आणि तो आपल्यासमोर प्रगट झाला आणि मी त्याला ओळखू शकलो नाही. तुम्ही म्हणाल मारुतीचं वर्णन करताना तर तुम्ही असं 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 केलं आहे, एवढा चांगला म्हणजे असा हातामध्ये ध्वज घेतलेला आणि असा आवेगाने पुढं चाललेला, हात इथं कोपऱ्यामध्ये दुबळा पडलेला आहे. पण आपण समजून घेतलं पाहिजे की जेव्हा आपण मनाने समोरच्या तत्वाशी जुडलं जातो तेव्हा बाह्य स्वरूप हे बघितलंच जात नाही. आणि हा दुवा, हा कच्चा दुवा कदाचित समर्थ रामदास स्वामींनी हेरला असावा की भक्तसुद्धा जेव्हा मारुतीला ओळखतील तेव्हा एवढी त्यांची दृष्टी असेलच असं नाही. आणि ह्याच कारणास्तव म्हणजे कायम समर्थ रामदास स्वामींनी भीमाला आपल्या डोळ्यासमोर ठेवा असं सांगितलेलं आहे. की कशी म्हणजे समजा दुबळा जरी आला एखादा व्यक्ती आणि सांगितलं मी मारुती आहे, तरी समर्थ रामदास काय सांगतात? भीमरूपी, भीमाच्या रूपात जर असेल तर तोच मारुती. तुमचं हृदय जर ओळखू शकलं नाही आणि जर तुम्ही मारुतीशी जर हृदयाने जोडला गेला असाल आणि ती देवाणघेवाण मारुती आणि तुमच्यामध्ये होत असेल तर बाह्य स्वरूप तर राहतच नाही. त्यामुळे तुमच्या मनामध्ये ती शंका येतच नाही. पण जर मनामध्ये शंका आली तर मग समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे की मारुतीला ओळखायचं तर असं ओळखा की तो भीमस्वरूप आहे. भीमाचं रूप कसं आहे? भीमरूपी, भीमस्वरूप नाही. उच्चारताना माझ्यातनं स्वरूप उच्चारलं गेलं, क्षमस्व. रूप तात्पुरतं, भीमरूपी. त्यामुळे भीमाचं रूप समोर आणलं पाहिजे. आता इथं पुढं कसं त्यांनी त्या ह्या ओळीत सांगितलं आहे, ठका रे पर्वता ऐसा नेटका सडपातळू. ही पुढची ओवी आहे. ठका रे, आपण उच्चार करताना जेव्हा स्तोत्र म्हणतो तेव्हा असं म्हणतो, उच्चते मुरडिले माथा किरीटी कुंडले बरी सुवर्ण कटिका सोटी. बघा, इथं वास्तविक सुवर्ण आणि कासोटी पाहिजे, तरी आपण उच्चार करताना सुवर्ण कटिका सोटी घंटा किंकिण नागरा.
आणि पुढचा श्लोक जो आपण आज बघणार तो कसा करतो, ठकारे पर्वता ऐसा नीट कासड पातळू. पण ह्याच्यातनं सगळा घोळ उत्पन्न होतो. आपण का तिथपर्यंत एखाद्या श्लोकापर्यंत पोचू शकत नाही, तर त्याचं कारण असं होतं, उच्चार ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही डोळ्यासमोर ते आणाल, ठकारे, आता ठकारे शब्दाचा अर्थ काय आहे? ठाकलेला नुसता त्याच्यामध्ये तुम्ही केलेलं ठका, ठक हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. हा जो रे आहे, हा रे ही एक कृती दाखवतो, एक अशी कृती दाखवतो की जी झालेली आहे, जी होणार आहे आणि ही निश्चित आहे. आपण म्हणतो, आपण बाहेर जाणार आहे, अरे चल रे, म्हणजे आपण म्हणतो ना, आपण नुसतं चल पण म्हणू शकलो असतो, पण पुढे रे म्हणायची गरज काय होती? ते खात्रीसाठी रे म्हणतो, चल रे, म्हणजे आता जायची तयारी, बाहेर जायची तयारी झालेली आहे. ऐक रे, म्हणजे तुला ऐकायची तयारी निश्चित. हे जे काही शब्द वापरले जातात श्लोकांमध्ये किंवा ओव्यांमध्ये, रे, ज, अ, क, म, हे एक एक अर्थाचा जो शब्द असतो ना एका ह्याचा, की एकवच याच्यात जसं बीजाक्षर असतं तसं एकच शब्द, तर तो हा आपल्याला उगाच लिहिलेला नसतो, तर तो त्याच्या पाठीमागं बरीच मोठी कथा असते. हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. आणि इथं समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात, ठका म्हणजे ठाकणं. आला समोर, दत्त येऊनी उभा ठाकला, आला समोर, आला इथं येऊन उभा राहिला माझ्यासमोर, ठाकला. बघा, नीट शब्द समजून घ्या. ठकारे, ठका म्हणजे काय? समर्थ रामदास स्वामी, ठका रे पर्वता ऐसा, म्हणजे शब्दावरती ठवर जो आहे, ठका रे, आला समोर. हे जे आहे ना, डोक्यावरती मुकुट घातलेला आहे, त्याच्यामध्ये त्याची शेपूट माथ्यापर्यंत आलेली आहे, घंटा किंकिणी नागारा असा मारुती समोर उभा ठाकलेला आहे. ठका रे, बघ आलेला आहे. पर्वता ऐसा, ओळखाची खूण सांगतो, पर्वतासारखा आहे. जसा पर्वत असतो दिसाला मोठा, तसा तो मारुती अवाढव्य पर्वता एवढा उंच असा मारुती समोर उभा आहे. ठका रे पर्वता ऐसा. आणि पण पुढं समर्थ म्हणतात, नेट कासड पातळू, म्हणजे कसा? आपल्या एखाद्या डोळ्यासमोर आपण म्हटलं की अमुक अमुक ह्या पर्वतावर तू गेलायस का? अंजनी पर्वतच धरू आपण, आता मारुतीचं आपण हे म्हणतो, केवढा विशाल आहे. पण मग ह्याची विशालता आहे, त्याला त्या पर्वताला तुम्ही सडपातळ म्हणणार आहात का? इथं समर्थाने तर म्हटलेलंच आहे, पण मग पर्वताला सडपातळ म्हणणार आहात का? तर नाही म्हणता येणार. पर्वत सडपातळ कसा असेल? पण इथं समर्थ रामदास स्वामी मारुतीला म्हणतायत, ठका रे पर्वता ऐसा. मग ठाकला जे पर्वतासारखा, हलणारच नाही तुमच्यासमोर. तुमचा जो काही अडचण आहे, तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे, तो सॉल्व केल्याशिवाय, तर तो निस्तरल्याशिवाय हा काय हलत नाही. बघ आलेला आहे तुझ्या ह्याच्यामध्ये, तू हाकच मारलीस तर हा ह्याच्यामध्ये समोर उभाच आहे. रे, रेचा अर्थ तो होता, आयचं कृती झालेली आहे. ठका रे पर्वता ऐसा, पर्वतासारखा. नेट कासड पातळू, नेटका शब्दाचा अर्थ काय? आपण मराठीमध्ये शब्द वापरतो, नीट नेटका म्हणजे चांगलं, तर तसं नाही आहे. नीट म्हणजे चांगलं, पण नेटका म्हणजे काय? जो नेटानी धीरानी उभा राहिला त्याला नेटका म्हणतात. म्हणजे नुसता पर्वत असून उपयोग नाही. जो पर्वतमध्ये ढासळणारा पर्वत असेल तर त्याला उपयोग काय त्याच्यामध्ये? तो नेटका आहे. समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात, तो नेटका आहे, मोज मापामधला आहे त्याच्यामध्ये. नेटका शब्दाचा अर्थ नीट समजून घ्या. ठका रे पर्वता ऐसा, पर्वतासारखा. नेटका म्हणजे प्रमाणबद्ध. सडपातळू म्हणजे सडसडीत आहे, सडपातळ आहे. म्हणजे उगाच आपण पर्वताचं चित्र डोळ्यासमोर आणलं. समर्थ रामदास स्वामी म्हणजे किती वैचारिकतेने त्यांनी लिहिलेलं असेल याचा विचार आपल्याला करायला हवा. की भीमाचं स्वरूप भक्तांना सांगतायत की तुम्ही भीमाला समोर धरा, आणि त्याच्यानंतर सांगतायत की ह्याचं वर्णन करताना की कसा आहे आणि कसं त्याची छाती आहे वगैरे, असं सगळ्याचं वर्णन, काळसुद्धा त्याला घाबरतो असं वर्णन अगोदर तिथं
समर्थ रामदास स्वामी करता आहेत. आणि असा मारुतीचं वर्णन करताना की धष्टपुष्ट असलेला असा मारुती हा पर्वतासारखा एवढा जाडजोड असेल का? पण म्हणून लगेच ते त्यांनी हा याच्यामध्ये लागलं. जो ठाकलेला आहे ना तो पटकन बघ पर्वत आहे, तू म्हटलास मारुती आला, पण त्याची खूण बघा. ठकारे पर्वता ऐसा, असाच तुमच्या समोर पर्वतासारखा जरी मारुती ठाकला तरी तुम्ही त्याची ओळख कशी कराल? नेटका सडपातळू. सडपातळ आहे तो, हे त्याचं प्रमाण आहे. नेटका म्हणजे काय? प्रमाण असणं. नेटका म्हणजे प्रमाणशीर. तसा इथं प्रमाण आहे. नेटका म्हणजे प्रमाण. तर सडपातळू, आपण सडपातळ शब्द पण म्हणतो, बारीक म्हणलं नसतं का? असंही म्हणलं असतं. ठकारे पर्वता ऐसा, नेटका बारीक, म्हणजे तो आपण श्लोकात जमत नाही तो शब्द, म्हणून नाही, त्याचं समर्थ होते. त्यांनी प्रत्येक शब्द लिहिताना खूप विचारपूर्वक लिहिलेला आहे. नेटका सडपातळू, सडपातळ मनुष्यच सगळीकडं एकदम गतिशील हालचाल करू शकतो. हे खूप महत्त्वाचं आहे की मनुष्य जर सडपातळ नसेल तर त्याची शरीराची शारीरिक हालचालच होणार नाही. मग जर इथं आपल्या डोळ्यासमोर समर्थ म्हणतात की मी तुमच्यासमोर पर्वता एवढा मारुती उभा केला, तर त्याची एवढी हालचाल होईल का? असा भक्तांच्या मनामध्ये प्रश्न आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लगेच समर्थाने लगेच सांगितलं, नेटका सडपातळू, प्रमाणबद्ध आहे. नुसता पर्वतासारखा, पर्वत डोळ्यासमोर आणा, पर्वताचा कसा असतो? भक्कम असतो, जो न हलणारा असतो, एवढंच डोळ्यासमोर आणा. कारण मारुती राया पर्वतासारखे जरी असले तरी प्रमाणशीर आणि सडपातळ आहे. हे याच्यामध्ये ह्या ओवीचा अर्थ त्याच्या असा होतो की नेटका सडपातळू. आपण नेहमी एक गोष्टीचा विचार करायला पाहिजे की एखादं स्तोत्र, एखादा मंत्र अमुकेने सांगितल्यावर लगेच आपण म्हणाला, वाचायला, लिहायला सुरुवात करतो. तर तो करण्याआधी त्याही ओवी ही नीट वाचून घ्यायला पाहिजे. कारण जसं इथं हा रे शब्द आलेला आहे ठकारेचा, की ठाकलेला आहे, उभा आहे. ठाकणं म्हणजे याच्यामध्ये काही नाही. अरे काय सांगायचं, पैशाचे देण्याचं देवाणघेवाण व्यवस्थित झाली नाही आणि दरवाजात पैसे घेण्यासाठी माणूस उभा ठाकला. नुसतं उभा राहायला पण म्हणता येतं, पण ठाकला म्हणजे तो हलणारा नाही. पैसे घेतल्याशिवाय हलणारा नाही. म्हणजेच काय? तर काम केल्याशिवाय तो जाणार नाही. नीट शब्द समजून घ्या. ठाकणे म्हणजे ती कृती पूर्ण केल्याशिवाय त्याला परत गती नाही, म्हणजे इतकी स्थिरता. म्हणून तिथं तो ठाकणे शब्द वापरला आहे. ठकारे जो शब्द वापरला आहे तो त्याच्यासाठी ठकारे. तो रे वेगळा आहे, ठका शब्द वेगळा आहे. दत्त येऊनिया उभा ठाकला, नाही तर दत्तने उभा ठाकरे असं आला असतं, तर तसं नाही आहे. रे शब्द वेगळा आहे. फक्त म्हणताना सगळेजणं तो एकत्र करतात. पण असं आहे की जर तुम्ही शब्द व्यवस्थित उच्चार केला तर त्याचा आपल्या मनावरती, शरीरावरती परिणाम हा योग्य होणार आहे. त्याचं कारण असं की त्या शब्दाचा अर्थच जर बदलला तर त्याच्यातनं उत्पन्न होणारी कंपनं की ज्या शब्दाची असतील ती न येता दुसरा शब्द ज्याचा आपण उच्चार करतो त्याची निर्मिती होते. म्हणून बऱ्याच जणांना असं असतं की मी एवढे संकल्प करतो, मी एवढं वाचतो, एवढं करतो, एवढा मंत्र जप रोज करतो, पण मला काही त्याचं काही साधत नाही आहे. का साधत नाही आहे? तर कुठेतरी उच्चारात चूक होत असते. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे की आपण उच्चार करताना साध्यातला साधा मंत्र असावा, पण तो गुरुजींकडनं, पंडितांकडनं, जो जाणकार आहे त्यांच्याकडनं त्या शब्दाचा उच्चार आपण आणि त्या शब्दाचा दाब हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की कुठं दाब द्यायचा. बघा तुम्ही आता सहज त्याच्यामध्ये शब्द मी उच्चारतो, तुमच्या डोळ्यासमोर ती उभं राहील ते त्याच्यामध्ये. परत मागच्या ओवीपासून घेतो, कारण कसं आहे की जसा मारुती येतो त्याच्यामध्ये नुसताच उभा राहिला नाही, तो कसा आला आहे हे सुद्धा तुम्ही जेव्हा डोळ्यांनी बघाल, आपल्या दरवाजासमोर दत्त जरी उभा ठाकला तरी ते दत्ताची स्वरूप आपल्याला आधी डोक्यामध्ये, मनामध्ये बसलं पाहिजे.
तसा हा मारुती कसा आहे? पु पुच्छते मुरडिले माथा, किरीटी कुंडले बरी, सुवर्णकटिका सोटी कासोटी, सुवर्णकटी कासोटी, घंटा किंकिण नागरा. ठका रे, ठका रे, म्हणजे हा ठका म्हटला ना की त्याच्यामध्ये 2 श्वास गेले पाहिजे. ठका रे पर्वता ऐसा, इथं एक श्वासाचा पूर्ण विराम आला पाहिजे. ठका रे पर्वता ऐसा, नेटका सडपातळू. बघा, म्हणजे जी मारुती डोळ्यासमोर उभा राहतो तो लगेच क्षणात कसं होतं, नेटका सडपातळू. अरे मारुतीचं तर मी असं ऐकलं होतं, हा तर पर्वत दिसतोय, असं तुमच्या मनात येईस्तोवर रामदास स्वामी सांगतात, नेटका सडपातळू. बाबा रे, अविचार करू नको, हा मारुतीच आहे, ह्याला ओळखण्यात चूक करू नको. हा जरी पर्वतासारखा स्थिर असला, इथं येऊन ठाकला, तरी हा नेटका सडपातळू आहे. प्रमाणशीर हा सडपातळू आहे. नेटका शब्द हा सडपातळूला जोडून आहे. नेटका सडपातळू म्हणजे सडपातळू कसा आहे तर तो नेटका आहे. हे इथं एकमेकांना जोडून आहे. आणि मग पुढची ओवी आहे, चपळांग पाहता मोठे, महाविद्युलते परी. ह्याचं आपण निरूपण पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. पण ह्याच्या आधी आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की जेव्हा आपण भीमरूपी म्हणतो किंवा भीमरूपी वाचतो, बरेच जण वाचतात, काही जणांची पाठांतर नसते, प्रत्येकाचं पाठांतर असलंच पाहिजे असं नाही, पण असावं. म्हणजे भीमरूपी आणि रामरक्षा ही 2 स्तोत्र ही कमीत कमी मनुष्याला जीवनामध्ये पाठांतर ही असायला पाहिजेत, कारण दोन्हीची ताकद प्रचंड आहे. फक्त ती समजून पाठांतर करून घेतले पाहिजे. त्याचा उच्चार, बरंच सांगतो, उच्चार खूप महत्त्वाचा आहे. नुसतं भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती ही अशी लोकांना सवय असते की कधी एकदा मी संपतो आहे, पण उच्चार करताना कसं भीमरूपी महारुद्रा म्हणजे ते असं ते रौद्र स्वरूप समोर आलं पाहिजे. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, असा क्षणामध्ये मारुती त्याच्यामध्ये समोर डोळ्यासमोर झालं पाहिजे. वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना, की त्या आईचं वर्णनसुद्धा त्याच्यामध्ये आलं पाहिजे. वनारी, वनात राहणारी, अंजनीचा पुत्र, असा त्याचा तो अर्थ आपण ह्या मागं पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये मला सांगायचा हेतू हा, मी तुम्ही म्हणाल की हेच उच्चाराचं का सांगतो, त्याचं कारण असं आहे की जर तुम्ही उच्चार व्यवस्थित केला नाहीत तर कुठलाही मंत्र, कुठलाही श्लोक हा फळ देऊ शकत नाही. आणि एखादं अनुष्ठान, एखादी कृती हा कर्माचा सिद्धांत आहे की तुम्ही कुठली कृती करा. तुम्ही श्वास जरी घेतलात ना तरी तुम्हाला उच्छ्वास करायला लागतो. तुम्ही म्हणाल नाही मी नुसतंच बसणार, अरे तुला श्वास घ्यायलाच लागणार, आणि श्वास घेतलास की उच्छ्वास होणारच. म्हणजे लक्षात घ्या की प्रत्येक मनुष्याला कृती आणि कर्म हे प्राप्तच आहे आणि करणंच गरजेचं आहे आणि ते होतंच. पण ते होताना जर अचूकता असेल, योग्य असेल, तर त्याचं फळ हे मिळतंच. कारण कुठलंही कर्म असो ते फळ दिल्याशिवाय काय राहत नाही. असं कर्मच नाही की जे फळ देत नाही, ते देतच. म्हणून इथं आपण उच्चार हा खूप समजून घेतला पाहिजे. आणि उच्चार समजून घेतलात की तुम्हाला फल प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला नको आहे ना फल, दुसऱ्याच्या जोडीत टाका आणि तो मारुती ठरवणार आहे. आपण फळाचा आपण चिंता आणि अपेक्षा करूच नाही, कारण जसं आपला भाव प्रगट होणार आहे तसं तो मारुती ठरवणार आहे की तुम्हाला फळ काय द्यायचं का नाही द्यायचं का कधी द्यायचं. पण उच्चार करताना नेहमी शब्दांचा जोर ह्याच्यावरती आपला लक्ष असलं खूप गरजेचं आहे. कारण त्याच्यामुळंच शरीरामध्ये अग्नी व्यवस्थित नियंत्रित होतो. जी ऊर्जित अवस्था माणसाला येते तोंडावरती, तोंड मुद्दाम शब्द उच्चारला आहे, तोंडावरती लगाम राहतो, चेहऱ्यावरती तेज दिसायला लागतं, हातावरती कांतीवरती तेज दिसायला लागतं. हे तेव्हाच दिसतं जेव्हा तुमचे उच्चार योग्य दाबाने सुस्पष्ट होतील तेव्हा. तर तेव्हा आज आपण जर भीमरूपी रोज म्हणत असाल तर त्याचा दाब काय आहे
हा उच्चारताना आपल्याला कळतो. आणि याच्यासाठी आपण शांत मनाने एका जागी बसणं गरजेचं आहे. अंघोळ करताना भीमरूपी डोकं पुसता पुसता म्हणणं हेच बरोबर आहे का? उद्या मारुतीने त्याचं डोकं पुसता पुसता तुमच्याकडे बघणार आहे का तो? म्हणजे साधना करताना बऱ्याच जणांना सवय असते, मोरीत म्हणतात स्तोत्र, नंतर वेळ होत नाही त्यांना, नंतर बसून म्हणतात छे आम्ही आंघोळ करताना करतो. कशासाठी? तुम्ही शरीराचं तिथं म्हणजे शरीर स्वच्छ करता तर तिथं देवाचं नाव तुम्ही घ्या. पण मी असं म्हणत आजची हे कर्म मी पूर्ण केलं स्तोत्र म्हणायचं तर असं म्हणता येणार नाही त्याला. तुमच्या शरीरावरचा मल, मनुष्याचा शरीरावरचा मल आहे हा, परमेश्वरांचा निर्मल नाही आहे, आपला मळ असतो. भगवंताचं आपण जेव्हा स्नान घालतो ते निर्मल असतं, मलरहित असतं, आपलं मलासकट असतं. हा फरक आपण लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. म्हणून साधना करताना, स्तोत्र करताना योग्य जागी योग्य आसन धारण करून आपल्या सद्गुरूंचं, मातापितांचं स्मरण करून संकल्पासहित करणं गरजेचं आहे. संकल्प जर केला नाही तर ते नामस्मरण, तो जप होत नाही. कुठल्याही गोष्टींचा संकल्प गरजेचा आहे. संकल्प या शब्दाचा अर्थ आपण संकल्प म्हणजे काय तर अनेक सचा अर्थ होता अनेक, संकल्पना, कल्पना, अनेक कल्पना जिथं लुप्त पावतात ती तो संकल्प. म्हणजे एकच गोष्ट आपल्याला करायची आहे, त्याच्यासाठी संकल्प करणं, अनेक गोष्टींची कल्पना ह्या आपण जिथं सोडतो आणि एकाग्र होतो तो संकल्प. शब्द बघा कसा फिरला येतो. म्हणून आपण ऐकताना, वाचताना, पूर्ती करताना, जेवताना संकल्प करून भोजन करायला, प्रत्येक जीवनातली कृती संकल्प करून केलीत तर तुम्हाला त्याचं फल प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा जेव्हा भिक्षा मागायला जायचे तेव्हा मारुतीरायांना फिरायला घेऊन जायचे जोडीमध्ये. लोकांना वाटायचं, आपण म्हणतो की अरे हो तुम्हाला माहिती आहे का समर्थ रामदास स्वामी जोडीत मारुतीला घेऊन जायचे की झालं. तर तसं नाही आहे. देव त्यांनासुद्धा वाटतं ना की भक्तांनी आपल्याला कुठेतरी फिरायला न्यावं. नुसतं त्यांनी काही हात असा करून देवघरात बसलंच पाहिजे असं नाही आहे. त्यांनाही फिरायला न्या, त्यांनाही बाहेर न्या. म्हणजे आपण देवासमोर साखर नैवेद्य दाखवायचा आणि आत पिझ्झा खायचा, त्यालाही वाटेल परमेश्वराने निर्माण केलं आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. पिझ्झा आणलात ना, ठेवा मारुतीराया हा बाबा मी पिझ्झा खातोय तुझ्या कृपेमुळे, तर हा तूही खा. मनात प्रश्नही तुमच्या उत्पन्न होतात. परमेश्वर म्हणतो का तू माझ्यासमोर ठेवलेलं मला आवडत नाही? तो कधीच म्हणत नाही. कारण त्याला देव हा फक्त भावाचा भुकेलेला आहे आणि इथं मनुष्य ओळखायला चूक करतो. म्हणून परमात्मा हा आपल्याशी निगडीत हवा आणि देव हे आपल्याशी मैत्रीत्व नातानी आपण त्यांच्याशी मैत्री करून, आपण जसं एखाद्या मित्राबरोबर बस रे चहा पी, त्याच्यामध्ये बसा. सकाळी सकाळी मस्तपैकी मारुतीला, घरामध्ये मारुती असो किंवा स्वामी असो, अजून कुठले महाराज असो, मग त्यांच्याबरोबर महाराज हे घ्या, तुम्ही प्या मीही पितो, दोघंही पिऊ. कोण एकटे कोठं म्हणता? मनुष्य एकटा नसतोच. सगळे घरातले जरी गेले तरी मनुष्य हा परमात्म्याच्या बरोबर सोबती हा असतोच, परमात्मा त्याच्याबरोबर हा असतोच. मग कसला एकटा? त्याला सांगा अरे तू बरोबर आहेस ना, काय चिंता आहे? तू ज्या दिवशी म्हणशील चल त्या दिवशी चालायचं, चल आपण दोघं जाऊन फिरायला जाऊ. ही भावना मनामध्ये उत्पन्न होणं गरजेचं आहे. म्हणजे मनुष्याला वेगळं माझ्यावर येणारं संकट टाळा हे म्हणायची गरज लागत नाही. अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. शिवाजी महाराजांनी समर्थांना राज्य समर्पित केलं तर ते लगेच समर्थांनी गादीवर जाऊन बसले नाही, कारण समर्थ राज्य करू शकले नसते. पण त्यांनी शिवाजी महाराजांना सांगितलं हे हिंदवी राज्य आहे, तू समर्पित केलेलं आहे, आता ह्याचा रक्षण करता तू आहेस. अर्थ शब्द न शब्दे आपण समजून घ्यायला पाहिजे. नुसतं वाचून सोडून देणं हे योग्य नाही त्याच्यामध्ये. म्हणून भीमरूपी सुमार म्हणताना त्याचा प्रत्येक शब्द, प्रत्येक उच्चार हा आपण समजून उमजून उच्चारला पाहिजे आणि त्याप्रमाणेच भीमरूपी किंवा कुठलं स्तोत्र हे म्हटलं गेलं पाहिजे. आज इथं आपण थांबू. श्रीराम.